लातूरात दररोज 60 जणांचा श्वानदंश. 4.5 महिन्यात 9,789 जणांना मोकाट कुत्र्यांचा चावा. शहरात मोकाट कुत्र्यांच्या दहशत पसरली असून दररोज किमान 60 जणांचा श्वानदंश होत असल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या 4.5 महिन्यात एकूण 9,789 जणांना मोकाट कुत्र्यांनी चावा घेतला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण असून रस्त्यांवर टोळक्याने फिरणाऱ्या कुत्र्यांमुळे लहान मुले, महिला, वयोवृद्ध नागरिक भयग्रस्त आहेत. मागील 2 ते 3 दिवसांपूर्वी लातूरमध्ये कुत्र्याने चावा घेतल्यामुळे एका 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. त्यानंतर शहरात खळबळ उडाली असून मोकाट कुत्र्यांच्या प्रश्नाकडे प्रशासन किती गंभीरपणे पाहता यावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. गावभागात दहशत, अपघात वाढले. शहरातील गावभाग खडक हनुमान, पाप विनाश रोड, सिग्नल कॅम्प, जुना औसा रोड परिसर, दयानंद गेट, मार्केट परिसर तसेच अनेक वसाहतींमध्ये मोकाट कुत्र्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचं चित्र दिसून येत आहे. सकाळी शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना तसेच दुचाकीस्वारांना या कुत्र्यांचा मोठा त्रास होत आहे. काही ठिकाणी कुत्रे अचानक पाठलाग करत असल्याने अपघात होण्याच्याही घटना घडत आहेत. मोहीम प्रभावीपणे राबवा. शहरात कुत्र्यांचे निर्बीजीकरण, लसीकरण आणि स्थलांतर यासाठी मोठ्या प्रमाणावर व्यापक मोहीम राबवण्याची आवश्यकता आहे. अन्न, कचरा आणि कुत्र्यांचा त्रास. टाकण्यात येणारा अन्न कचरा यामुळेही मोकाट कुत्र्यांची संख्या वाढत असल्याचं जाणकारांचं मत आहे. त्यामुळे फक्त कुत्रे पकडण्याची मोहीम न राबवता स्वच्छता व्यवस्थेलाही अधिक सक्षम करण्याची गरज व्यक्त होत आहे. 9,789 नागरिकांना श्वान चावा. लातूर शहरात मोकाट कुत्र्यांचा प्रश्न किती गंभीर बनला आहे याची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. 2026 या वर्षात जानेवारी ते 22 मे दरम्यान तब्बल 9,789 नागरिकांना श्वान चाव्याच्या घटना घडल्या आहेत. जानेवारी महिन्यात 2,248, फेब्रुवारीत 1,991, मार्चमध्ये 1,997, एप्रिलमध्ये 2,199 तर मे महिन्यात 22 मे पर्यंत 1,354 नागरिकांना कुत्र्यांनी चावा घेतल्याचं नोंद झालं आहे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.